श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड येथील पोस्ट कॉलनी लगत नव्यानं होणाऱ्या रस्त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। तसेच त्यांना बेघर होण्याची देखील शक्यता असल्यामुळे रस्त्याचं काम अन्य ठिकाणाहून करावं अशी मागणी मनसेच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या परिसरातील नागरिकांवर अन्याय झाल्यास मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे। या परिसरात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून येथील नागरिक राहत असून यामध्ये सर्व घटकांचा समावेश आहे। हे लोक अत्यंत गरीब असून मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवित आहेत। मागासवर्गीय लोकांचाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। या भागातील 40 ते 50 घरं रस्त्याच्या अतिक्रमणामध्ये जाणार आहे। हा रस्ता झाल्यास परिसरातली लोक बेघर होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल। त्यामुळे रस्त्याचं काम अन्य ठिकाणाहून करावं अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे। मनसेच्या वतीने नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना निवेदन देण्यात आलं। परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच मनसेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख बाबासाहेब शिंदे, नगरसेविका भारती कांबळे, नगरसेवक राजेंद्र पवार आदीही उपस्थित होते। याविषयी मनसेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी अधिक माहिती दिली। या रोडला लगत श्रीरामपूर शहरामध्ये पोस्ट कॉलनी पोस्ट ऑफिसचे सर्व अधिकारी या ठिकाणी पूर्वी राहत होते, परंतु आता ते राहत नाही। तुम्ही जर आता बघितला जात पोस्ट कॉलनी ही पूर्ण खंडर झालेली, त्याला खेटून शिरसगाव रोड म्हणजे अशोकनगर रोड असा हा रोड मधला रोड काढण्याचा ठराव पास केलेला आहे नगरपालिकेने। परंतु याची या भागातील नागरिकांचं म्हणणं असं आहे की या रोडची काही आवश्यकता नाही आहे। ते रोड ते दुरुस्त करा, व्यवस्थित बनवा, तिथून वाहतुकीला चांगलं राहील। कारण नवीन रोड जर काढलात तर त्या रोडच्या मध्ये 40 ते 50 घरं आहे, तर या परिसरामध्ये राहणारे लोक अतिशय गरीब मागासवर्गीय अल्पसंख्याक असल्याकारणे हातावर पोट भरणारे लोक आहे। जर सकाळी जर कामावर गेले तर संध्याकाळी त्यांचं चूल भेटतं, आणि अशा लोकांना जर तुम्ही बेघर केलं तर त्यांना परत दुसरीकडे राहण्यासाठी ते घर बांधणं नव्याने अशक्य गोष्ट आहे, आणि त्याचा परिणाम त्यांच्या रोजगारावर पण होईल आणि उपाशी मरण्याची वेळ त्यांच्यावर येईल। शासन एकीकडे म्हणतं की प्रत्येक माणसाला प्रत्येक नागरिकाला आम्ही घर देऊ, आणि या श्रीरामपूरमधली नगरपालिका म्हणते की आम्ही लोकांचे घरं काढू आणि रस्ते बनवू। तर हा कुठंतरी नागरिकांवर अन्याय होण्यासारखा दिसतो। म्हणून काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन देऊन त्यांना आम्ही विनंती केली की आम्ही या ठिकाणी राहतो, जर आम्हाला या ठिकाणीची रस्त्याची गरज नाही तर मग नगरपालिका का जाणून बुजून इथं काही लोकांचं ऐकून किंवा त्यांचे समोर पुढे जाऊन काही प्लॉट असतील, काही नगरसेवकांचे किंवा आजी नगरसेवक असतील किंवा काही उद्योगपती असतील, काही बिल्डर असतील, त्यांचे शिरसगाव रोडला त्यांचे काही प्लॉट आहे, तर बिल्डरांचा तो व्यवसाय आहे, म्हणून त्यांच्या प्लॉटला मार्केट येण्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी हा उद्योग चालवलेला आहे। तर येथील नागरिक सोनाबाई शिंदे आणि अन्य नागरिकांनीही आपल्या व्यथा मांडल्या। जागा घेऊन आम्हाला 30-35 वर्ष झाले, मग इथं राहायला घर बांधलेलं आहे आम्ही, आमचं काही सोयीच नाहीये। गरीब लोकांनी कुठं जायचं, आम्ही लेकरं बाळे आमचे पोरं सोरं आहेत, आणि आता नवीन रस्ते काढून राहिले, तुम्ही कांच्या कारखाने काढून राहिलेत, पण ते दुसऱ्याचे रस्ते आहेत, जो रस्ते तिकडून त्या रस्ता तुम्ही रुंद करा, मोठा करा, आणि तर नवीन रस्ता कुठून काढून राहिले। हे आता रस्ता काढायचं काही आम्हाला काळजी नाहीये, पण आम्हाला राहायचं सोयी नाहीये, रस्त्याची गरज नाही आम्हाला काही, पण आम्हाला काही जागाच नाहीये। आजच्या घरामध्ये 20-25 लोक आहेत, आम्ही कुठं राहणार, लेकरं बाळेल, खाजगी जागा आहे आमची, आणि इथं आम्हाला काही सोयी नाहीये। नवीन रस्ते काढून राहिले कुठे हे आम्हाला काहीच कळत नाही। आम्ही गरीब लोक, आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला सांगता येत नाही, आणि आम्ही कसं काय सांगायचे, आणि गरीब लोक कुठं जायचं। आम्ही इथं मग 40-50 वर्षापासून राहतो। म्हणजे रस्ताच इथं आहे का नाही ते माहिती नाही, पण इथं मुद्दामून घरं उठवत राहिलेत। म्हणजे मधीच आता आधी म्हणत होते बुलडोझर आलं मध्ये इथं साफसफाई केली, आता हे कॅन्सल झालं होतं। निवडणुकीच्या आधी म्हणे कॅन्सल झालं, निवडणूक झाल्यानंतर परत सुरू कसं काय झालं, याच्या आधी कसं काय रस्ते नव्हते झाले। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एसएन मीडिया, श्रीरामपूर।